आतंकवादीला जे कोण आहे treatment करताना ते आम्हाला देतात. आतंकवादी तो आहे. सर स्वाभिमानी त्याला बाहेर कार्यकर्ते काढा. आम्ही चालत जाऊ शकतो. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला जरी ताब्यात घेतलं तर बाकीच्या हिंदुत्ववादी सगळे जे कार्यकर्ते आहेत ते त्याच्या तोंडाला शाई पासल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला अटक करतील पण उद्या कोकटेला महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही आणि त्याला कार्यक्रम एकही कार्यक्रम त्याचा यशस्वीपणे पार पाडू देणार नाही. जय आणलाय टाकण्यासाठी असं काय मी गुन्हेगार आहे? आम्ही गुन्हेगार नाही, गुन्हेगार तोय. आतंकवादी आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल त्याला आतमध्ये कोमा. हे पोलीस प्रशासन ज्या प्रकारे कारवाई करतंय ना, हा आम्हाला आतमध्ये डाय टाकत, हा आमच्या विचाराच्या विरोधात चाललेली लढाई आहे. हे प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय ना, ज्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे. हा हिंदुत्ववादी विचार आहे. नाही, हा हिंदुत्ववादी विचार आहे. सरकार, हे प्रशासन, हे सगळे अधिकारी विकले गेलेले आहेत. आज या कोकाटे सारख्या व्यक्तीला 70-80 जण प्रोटेक्शन देतात. आम्ही तीव्र निषेध करणार आहे. गृहमंत्र्यांना यांची तक्रार करणार आहे की हे प्रशासन विकलं गेलेलं आहे का, यांनी परवानगी कशी दिलेली आहे. असं का आम्ही गुन्हेगार असल्यासारखं पोलिसांनी आम्हाला अटक केले. या जिहाद्याचं कौतुक करायचं काय? त्याचा कार्यक्रम हा जिता दिसन याला काळ फासणार आहे आम्ही. तर कोर्टामध्ये सुद्धा हा जिहादी कोकाटे वकिलांनी ह्याचं वाक्यान ठेवलं होतं. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते समस्त हिंदू आघाडीने तिकडे आंदोलन करून हा जिहादी कोकाटे तिकडनं पळून गेला. आता ह्या साळवे गार्डनला परमिशन नसताना त्याच्या इथे कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या संख्येमध्ये पोलीस बंदोबस्त त्याला कसं काय दिलंय आणि पोलिसांनी आम्हाला झटापट केलीये. आमचे कपडे फाडायचा प्रयत्न केला. असं का आम्ही गुन्हेगार आहात? आम्ही धर्मरक्षक आहोत, आम्ही गुन्हेगार नाहीये. हा गुन्हेगार हा कोकाटे, जिहादी हा कोकाटे. कधी हा कोकाटे जर मला भेटला, मी किन्नर सेनाचे अध्यक्ष, त्याला चपली मारल्याशिवाय सोडणार नाही. आमच्या महाराजांचा इतिहास, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आमच्या देवी देवतांचा इतिहास हा सगळा चुकीचा सांगतोय. ह्याला अच म येत नाही, ह्याला काही माहिती नाही. ज्या माणसाला काही येत नाही त्या माणसाला काही अधिकार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडामध्ये नाव घ्यायचं. आज एवढ्या पवित्र दिवसाला याला कोणी अधिकार दिलाय इकडे येऊन आमच्या महाराजांचं व्याख्यान करण्याचा? त्याला बाहेर काढा.